अजित पवारांचा 60 जागांवर दावा, आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार. इतर जागा संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू, पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दादांकडून जाहीर. खोसकर, जिशान, सुलभा खोडके आपल्यासोबत, अजित पवारांचा दावा. काँग्रेसमधील चौथा बंडखोर आमदार कोण याकडे लक्ष. शिवराय आमच्यासाठी आराध्य दैवत, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींचा माफीनामा. पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही. जनताच मोदींचं सरकार कलम करणार. विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका. पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका. तर सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं का? प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त. शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली. जयदीप आपटे अजूनही फरार, पोलिसांकडून शोध सुरू. मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला आज सिंधुदुर्ग कोर्टात हजर करणार. पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक. मनोज जरांगे आज मालवण दौऱ्यावर, उद्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या स्मारकाला भेट देणार. पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी करणार. पुतळा दुर्घटना प्रकरणी 2 समित्या स्थापन. बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती. दुर्घटनेची चौकशी आणि पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाची संकल्पना निश्चित होणार. हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत. वाशी स्थानकाजवळील ओव्हरहेड वायर तुटल्यानं बिघाड. 40 ते 45 मिनिटांपासून लोकल रेल्वे रखडल्या. प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास.